पासून बनलेला त्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो. हा पण क्लास 6-7 मध्ये आतापर्यंत समजून घेता आलेला आहो. ओके, तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये काय आहे, सेल बद्दलचं काहीतरी कन्सिडरेशन आहे. काय आहे की त्यांनी काय कन्सिडर केलं रॉबर्ट सरांनी, जर सेलचा स्ट्रक्चर म्हणजे कोणत्याही सेलचा स्ट्रक्चर, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सेलचा स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स असेल तर त्याला एका विशिष्ट ग्रुपमध्ये टाकण्यात आला, आणि इझी टू अंडरस्टँड असेल तर त्याला एका विशिष्ट ग्रुपमध्ये टाकण्यात आलं. कॉम्प्लेक्सिटीचा अर्थ काय होतो बेटा, कॉम्प्लेक्सिटीचा अर्थ होतो डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कॉम्प्लेक्स, बस बघा एक्झाम्पल काय सांगता येईल याला, याच्यात मी एखादा सपोज तुम्ही तुमचा मित्र आहे शाळेमधला किंवा ट्युशन मधला म्हणा किंवा कोचिंग क्लासेस मधला, तो कधी चांगला राहतो, कधी खूपच फ्रेंडली राहतोय आणि मस्त शेअरिंग केअरिंगवर बिलीव्ह करतोय, डब्बा आणलाय तर शेअर करत असेल, काही खाऊ आणला तर शेअर करत असेल, चांगल्यानं मित्रतासारखं राहतोय, नोट्स सोबत अभ्यास करत असेल. मग अचानकपणे मग दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा अचानकपणे मग तो एकटाच बसून राहत आहे, कोणासोबत बोलत नाही, काही शेअरिंग केअरिंग करत नाही आहे, चिडचिड करत आहे. ओके, आणि अजून मग दुसऱ्या दिवशी न कारणच काही न घडता पण अजून नॉर्मल होत आहे. तर आपण काय विचार असते, असे काही नमुने 1-2 असतात. ओके, तर आपण काय विचार करतो, विद्यार्थी कसा विचित्र आहे रे, याला समजणं कठीण आहे, समजणं कठीण आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, कॉम्प्लेक्स बिहेवियर आहे त्याचा. काय आहे बेटा, कॉम्प्लेक्स बिहेवियर आहे. म्हणून कॉम्प्लेक्सिटीचा अर्थ काय आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजे कॉम्प्लेक्स टू अंडरस्टँड. डिफिकल्ट टू अंडरस्टँड मीन्स कॉम्प्लेक्स टू अंडरस्टँड. ओके, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे सेलचा स्ट्रक्चर कसा असायला पाहिजे, एक तर डिफिकल्ट टू अंडरस्टँड किंवा इझी टू अंडरस्टँड, अशा 2 प्रकारचे ग्रुप बनवण्यात आले. इथपर्यंत समजलं पहिलं पॉईंट तुम्हाला, पहिला पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना. तर याच्या अकॉर्डिंगली बघा, मी तुम्हाला पहिले नाही का कॉम्प्लेक्सिटीचा अर्थ इथे मी लिहिलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला मी लिहून बघून घ्या. कॉम्प्लेक्सिटीचा अर्थ काय होतो बघून घ्या, द स्टेट ऑफ बिईंग कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू अंडरस्टँड, अशी परिस्थिती ज्याला समजायला आपल्याला कठीण जाईल. आता फायलोजेनेटिक रिलेशनशिप जे आहे ते आपल्या नेक्स्ट याच्यामधला आहे. ओके, चला पहिला कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर समजलं. सेकंड आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजेच की ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे आता सेल समजू शकतो आपण, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, सिंपल सेल स्ट्रक्चर आणि डिफिकल्ट सेल स्ट्रक्चर. परंतु ऑर्गॅनिझम मध्ये कसं तर तेही समजू शकतो. युनिसेल्युलर असेल तर काय होणार, इझी टू अंडरस्टँड. मल्टीसेल्युलर असेल तर डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मग यांना सुद्धा 2 ग्रुप बनवण्यात आले कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझमच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार, म्हणजे डिफिकल्टी टू अंडरस्टँड नुसार. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच की कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम कोणत्या प्रकारे स्वतःचं न्यूट्रियंट घेत आहे, जसं की स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे, किंवा काय असेल डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियल वर अवलंबून आहे, किंवा त्या डिके करून त्याच्याकडून स्वतःचा न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करत आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन याच्यामध्ये ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक आणि सायप्रोफायटिक येतात. त्याच्यानंतर आहे लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये काय येते आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप, हे खूप थोडेसे किचकट पॉईंट आहे. मी तुम्हाला जेव्हा याचे पॉईंट्स आहे मेन्शन केलेले तेव्हा समजून सांगतो. आता 1, 2, 3 हे आपल्याला बघायचं आहे. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा. तुम्हाला आहे काही डाऊट इथपर्यंत? शाबाश, नाही असेल आय होप दॅट. ओके, त्याच्यानंतर आपण काय दिलेलं आहे मी नोट्समध्ये बघून घ्या. बघा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये रॉबर्ट विटकर सरांनी 2 ग्रुप बनवलेले आहे, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. म्हणजेच की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, कारण की कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर आहे की नाही. तर रॉबर्ट विटकर सरांनी काय केलं, असे मायक्रो ऑर्गॅनिझम कन्सिडर केले, 2 डिवायडेशन केले, क्लासिफिकेशन केलं. जर प्रोकॅरियोटिक सेल वाले असेल तर त्यांना एका ग्रुपमध्ये टाकण्यात आलं, युकॅरियोटिक सेल वाले असेल तर त्यांना एका ग्रुपमध्ये टाकण्यात आलं. समजलं? आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हा मी ऑलरेडी क्लास 6 मधला पॉईंट उचललेला आहे हे सगळे. ओके, तर मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळे माहीतच असेल की वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतो, असतो, हे सगळ्या गोष्टी. तर नसन माहीत तर तुम्ही स्टडी करून घ्या, कारण की आता आपण एवढ्या बेसिक गोष्टीला आपण टाइम नाही देऊ शकत. ठीक आहे, तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये एवढं लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोट्स येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये काय येते, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, म्हणजेच की एका सेल पासून तयार झालेले आणि मल्टिपल सेल पासून तयार झालेले. त्याच्यानंतर मग काय आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम नंतर चांगल्यानं बघा तुम्ही. ओके, या सेलला चांगल्यानं फ्लॅजेलम,
रायबोझोम, सायटोप्लाझम, न्यूक्लियोटाइड, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल, कॅप्सूल, पेलस. तर याच्यातनी जर तुम्ही एवढं हे बाकीचे जे टायटल त्यांनी दिलेलं आहे, नावं जे दिलेलं आहे, लेबल्ड केलेलं आहे, याच्याकडे न लक्ष देता याच्या डायग्रामकडे लक्ष द्या, तर तुम्हाला एक लक्षात येणार हा एक सिंपल सेलचा स्ट्रक्चर आहे. त्याच्यातने न्यूक्लियोटाइड आहे, सायटोप्लाझम आहे म्हणजे डीएनए आरएनएचा एक स्ट्रक्चर दिलेला आहे, आणि एक आउटर कव्हरिंग आहे. ते लेअरला भलेही नाव आहे, आउटर कव्हरिंगने बनलेलं आहे. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे की नाही. याच्यामध्ये डीएनए सायटोप्लाझमच्या व्यतिरिक्त काही एक विशिष्ट म्हणजे काही मायनर पॉइंट्स आहेत, पण याच्यामध्ये याला जर स्टडी करायचं असलं किंवा तुम्हाला जर म्हटलं ड्रॉ द नीट लेबल डायग्राम, तर तुम्ही इझिली काढू शकता. कारण काय आहे, कारण की याचे कंपोनंट कन्स्टिट्युएंट कमी आहे. स्ट्रक्चर कसं आहे, इझी आहे. कॉम्प्लेक्स आहे का, नाही. तर याला एक नाव हे काय आहे, ऑर्गनेल्स आहे. जसं त्याच्याने बघा डीएनए, रायबोझोम्स, डीएनए, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियोटाइड्स, न्यूक्लियोटाइड्स याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. परंतु याच्यामध्ये बघा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, न्यूक्लियोस आहे, न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, रायबोझोम्स आहे, सायटोस्केलेटन आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, पेरॉक्साइड्स आहे, गॉल्जी बॉडीज आहे, लायझोझोम्स आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहे. तो स्ट्रक्चर कसा आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन आता मी तुम्हाला म्हटलं होतं मोड ऑफ न्यूट्रिशन सांगतोय. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच की सेलने कोणत्या प्रकारे त्याचं न्यूट्रियन इनटेक केलेलं आहे ते प्रोसेस. तर मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये 3 डिवायडेशन आहे. असे काही जे ऑटोट्रॉपिक आहे म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आपल्याला चांगल्याने माहित आहे. ऑटोट्रॉपिक कोण आहे बेटा, कोण आहे सांगा, प्लांट्स आहे. कोण आहे, प्लांट्स. त्याच्यानंतर आहे ऑटोट्रॉपिक, नंतर हेट्रोट्रॉपिक म्हणजे परावलंबी, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, तर त्याच्यातने काय येणार मग, ॲनिमल्स. आणि नेक्स्ट आहे सॅप्रोफायटिक म्हणजेच की काय करणार, ते डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियलवर अवलंबून आहे. ओके, सडलेल्या कुजलेल्या अन्नावर किंवा ऑर्गॅनिक रेसिड्यूज म्हणजेच की ऑर्गॅनिकचा अर्थ समजतोय तुम्हाला, पाला पाचोडा, डेड प्लांट, डेड ॲनिमल, अशा प्रकारे त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यापासून न्यूट्रिएंट अपटेक करतात. त्याच्यामध्ये कोण येतात, तर मग फंगी. तर तुम्हाला याच्यामध्ये एक असा क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज ए सॅप्रोफायटिक. तर तुम्हाला प्लांट्स, ॲनिमल्स आणि फंगी अशापैकी ऑप्शन नसेल तर तुम्हाला ऑप्शन क्लिक करता आला पाहिजे फंगी म्हणून. ओके, शाबाश. इथपर्यंत काही डाऊट आहे बेटा, नाहीये. हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे बरं. ऍक्च्युअल पॉईंट आता चालू होणार आपल्यावाले. लाईफस्टाईल मध्ये मग काय काय कन्सिडरेशन करण्यात आलं बघा. लाईफस्टाईल मध्ये बघा, लाईफस्टाईल म्हणजे तो जो पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम आहे कोणत्या लाईफस्टाईल मध्ये होतो, तो स्वतः प्रोड्युसर आहे, कंझ्युमर आहे की डिकम्पोजर आहे. प्रोड्युसर म्हणजे काय, जो स्वतःहून उत्पत्ती करतोय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहे, प्रोड्यूस करत आहे, ते दुसऱ्यावर अवलंबून नाहीये, स्वतःच क्रिएटर आहे. म्हणजेच की आपल्याला माहिती आहे असं कोण आहे, तर प्लांट्स आहे. कोण आहे बेटा, प्लांट्स. हे प्लांट्स कशामध्ये येतात, प्रोड्युसर. सेकंड आहे ॲनिमल्स कशामध्ये येतात, कंझ्युमर. म्हणजेच ते कंझ्युम करतात, स्वतः तयार करत नाही. आपलं ॲनिमल्स बघा किंवा ह्युमन बिईंग बघा, आपण कोणतीही गोष्ट स्वतः तयार नाही करत आहे. आपण काय करत आहे, जे नेचर तयार करत आहे त्याच्यापासून बाय प्रोडक्ट आपण तयार करून कंझ्युम करत आहे. कारण की आपण कोण आहे, कंझ्युमर आहे. मला एक गोष्ट सांगा, घरी तुम्हाला जर पोळी बनवायची असेल तर पोळीसाठी कणिक पासून कुठून आलेला आहे, तर गव्हापासून. ओके, तर गहू का तुम्ही घरी बनवलेला आहे का मशीन मध्ये घेतलं गहू बनवलेला आहे, नाही. कुठून आहे, बाय नेचर आपल्याला भेटलं. बाय नेचर मीन्स बाय प्लांट आपल्याला भेटलेला. म्हणजेच की प्लांट कोण आहे, प्रोड्युसर आहे. ते प्लांटनी प्रोड्यूस केलं नसतं तर आपण कंझ्युम करू शकलो असतो का, नाही. तर आपण कोण आहे बेटा, कंझ्युमर आहे. त्याच्यानंतर मग फंगी, हे कोण आहे, डिकम्पोजर म्हणजे सडवणारे आहे. म्हणजेच की जे काही ऑर्गॅनिक रेसिड्यूज आहे त्याला सडवण्याचं काम कोण करते, तर डिकम्पोजर. आणि यांचा खूप मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही 9th-10th मध्येच असाल तर याच्याबद्दलचा अजून डीप स्टडी आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि शेवटला आहे बेटा 5 किंगडम क्लासिफिकेशन, रॉबर्ट विटकर सरांचा. कोणता आहे,